जमीन तारण द्यायला सुद्धा जमीन नव्हती, म्हणजे 4 गुंठ जमीन वडिलांची. अशी परिस्थिती असताना ह्या परिस्थितीतून आज ही वाटचाल पुढे आहे. ज्यावेळी 2006ला मी शेळीपालन केलं, सुरुवात केली शेळीपालनाला, कोण ओळखत होतं? मलाही त्रास झालाच ना थोडाफार, होईल थोडाफार त्रास, बरोबर आहे. पण शेळीला ताप आलाय किंवा न आलाय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोणतं जनावर कमी खातंय, कोणतं जनावर दूध कमी पितंय हे लक्षात आलं पाहिजे. ज्या दिवशी हे लक्षात येईल तुमच्या, त्या दिवशी तुम्ही सक्सेस आहात. तुम्ही ज्यावेळी फार्ममध्ये जाईल त्यावेळी प्रत्येक शेळी तुमच्याशी बोलली पाहिजे. म्हणजे आता काय सर लोक अनेक वेगळा अर्थ काढतील. तर जर कोणी तुम्हाला सांगत असेल की 3 दिवसात मी तुम्हाला टोटल शेळी शिकवतो, तर अजिबात शक्य नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव येतील. तुमचं सर शेळीपालनात सक्सेस म्हणजे काय विषय मी तुम्हाला सांगतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील मोठे किसान ॲग्रोटेक हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सर्व यूट्यूबच्या माध्यमातून येतच असतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेळीपालनाचं संपूर्ण नियोजन कशा पद्धतीनं चालतं. तर मित्रांनो, आज आपण आलो महाकाली गोट फार्म, बामणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे. तर मित्रांनो, तेजस लेंगरे हे शेळीपालनातले एक मोठं नाव आहे, सगळ्याला माहितीच आहे, सांगायची काही गरज नाही. तर यांचं कसं नियोजन होतं, सुरुवात यांची कशी आहे, आणि जवळपास मित्रांनो यांचं एक स्ट्रगल म्हणजे एक खडतर प्रवास आहे यांचा. त्यांनी सुरुवातीला ते पिकअपचे ड्रायव्हर होते. पिकअपच्या ड्रायव्हरपासून ते आज बोअर जातीचे त्यांच्याकडे 300 ते 400 शेळ्या आहेत. तर यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्ते सर, तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा जरा तरी. नमस्कार, मी तेजस लेंगरे, राहणार बामणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मी 2006 पासून सर या व्यवसायात काम करतोय. 2006 पासून हो. किती वर्ष झालं तरी सर? सर्वसाधारणतः 2006 जर म्हणलं तर जवळपास आज 15-16 वर्ष आपण या व्यवसायामध्ये आज काम करत आहे. आणि माझी सुरुवात सर जर म्हणाल तर एकदम शून्यातून आहे. आजपर्यंतच्या लोकांना इतपतच माहीत आहे की बाबा म्हणजे तेजस लेंगरे यांनी महिंद्रा मॅक्स पिकअप हे गाडी चालवत होतो. सर, आज तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं सांगावं असं वाटतं की थोडंसं मी त्याच्या पाठीमागं जाऊन आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मी त्याच्या पाठीमागं काय केलेलं आहे. तर मित्रांनो, मी 10वीतून शिक्षण बंद केल्यानंतर मी त्याच्यानंतर एक टोमॅटोचा प्लॉट लावला. त्या प्लॉटमध्ये मला एक 10,000 रुपये मिळाले. त्याच्यानंतर मग मी परत दुसरा प्लॉट लावला, त्यामध्ये मी 25,000 लॉस झालो. तो लॉस भरून काढण्यासाठी मी एका बालाजी बोरवेल्स म्हणून तासगावला एक बोरवेल्स गाडी होती, त्या बोरवेल्सवर काम केलं. आणि सर्वसाधारण 8 महिने तिथं काम केलं. आणि त्यावेळी मला 100 रुपये हजरी आणि 40 रुपये भत्ता, तर बोरच्या पायपा उचलत होतो साहेब मी. आणि त्याच्यानंतर मग ते बंद केलं, लोकांचं देणं पाणी भागवलं. पोलीसमध्ये कलासागर म्हणून एक कापड दुकान होतं, त्या कापड दुकानात काम केलं. तिथून मला एक 1300 रुपये मिळाले. तर ते 500 रुपये मी थोडेसे इकडं तिकडं खर्च केले आणि 800 रुपये घेऊन मी परत नवीन व्यवसाय म्हणजे भाजीपाला विक्रीला सुरुवात केली. आजही माझे मित्र संतोष डुबल असतील, संदीप माळे असतील, आजही ते भाजीपाला विकतायत. तर असा एक खडतर आणि एक संघर्ष करत मी म्हणजे माझ्या प्रवासाची वाटचाल आहे. आणि आज माझ्याजवळ 300-350 इतपत लहान मोठी संख्या आहे. 2005ला नंतर मी महिंद्रा मॅक्स पिकअप गाडी, आणि 2006ला शेळीपालनाची सुरुवात, आणि 2013 नंतर सर प्रॉपरली लक्ष मी शेळीपालनामध्ये घातलं. तर सर मला सांगा, 2006 साली ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, तर सुरुवात कोण्या जातीपासून केली? सर, माझ्याजवळ उस्मानमध्ये होत्या 6 ते 7 शेळ्या होत्या. माझ्या घरच्या होत्या, वडिलार्जित होत्या. आणि आफ्रिकन बोर जातीची एक मेल आणि एक फिमेल मी आणून त्या शेळ्यांमध्ये सोडली. आणि तिथून खरं तर माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि सर, वाहन धंद्यामध्ये इतके पैसे भेटत नव्हते किंवा म्हणजे वाहन चालवून कसे तर एक 500 रुपये मिळाले की मी खुश असायचो किंवा हां चला आज 500 रुपये मिळाले म्हणजे काहीतरी धंदा झाला. मग त्यातून ड्रायव्हर पगार, त्यातून घर खर्च, आणि 6,970 रुपये हप्ता होता सर आपल्या गाडीला. म्हणजे फायनान्सवरती होती, परिस्थिती नव्हती. जमीन तारण द्यायला सुद्धा जमीन नव्हती, म्हणजे 4 गुंठ जमीन वडिलांची. अशी परिस्थिती असताना ह्या परिस्थितीतून आज ही वाटचाल पुढे आहे. आणि मग 2009ला म्हणजे 2006ला मी शेळीपालन सुरुवात केलं. 2009ला सुनील नावाची एक कर्नाटकमधून पार्टी आली आणि त्यांनी 2 लाख रुपयाचा माल माझ्याकडून खरेदी केला.
मी माझ्या लाईफमध्ये 2 लाख हे कसे असतात आणि म्हणजे एकदम 2 लाख जर मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा 2009ला, आता पूर्ण नाव त्या पार्टीचं मला माहीत नाही पण सुनील नाव होतं त्या पार्टीचं आणि मी ते 2 लाख बघितले. माझ्या लक्षात आलं की जर आपण वाहनधंदाच करत राहिलो, ही गोष्ट 2005ला वाहनधंदा सुरू केला, 2006ला लक्षात आलं की बाबांनो आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. शेळीपालनाची सुरुवात करून दिली आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक चांगला रिस्पॉन्स 2009ला मिळाला की आपले 2 लाख रुपये वन टाईम आले आणि 2 लाख रुपये वन टाईम आल्यानंतर त्या गोष्टीनं इतकं प्रेरित केलं की 2013 नंतर मी प्रॉपरली या व्यवसायाकडे लक्ष दिलं आणि आज 2021मध्ये तुम्ही बघताय की आज देशभर असेल, देशाच्या बाहेर असेल, पूर्ण लोक आज इथं येत आहेत बामणीमध्ये. आणि खरं तर नशिबान आहे मी की एका ग्रामीण लेवलला राहून सुद्धा बाहेरील देशातील लोक माझ्याजवळ राहायला असतात इथं. मी त्यांची चांगल्यारीत्या सोय करतो आणि संख्या क्वांटिटीमध्ये असते, म्हणजे क्वांटिटी असल्यामुळं बाहेर येणाऱ्या लोकांना माल मिळेलच याची एक खात्री महाकाली गोट फार्ममधून लोकांना झालेली आहे. त्यामुळे नेपाळ असेल, बांगलादेश असेल, इतर जे आपल्या देशाच्या आजूबाजूला जे देश आहेत, भरपूर लोक, अगदी जपानवरून सुद्धा लोक आपल्याजवळ येऊन गेलेले आहेत. अगदी म्हणजे आता तुम्ही म्हणाल की जपानवरून कसे काय लोक येऊन गेले यांच्याकडे, तर मी सांगतो की आपल्या देशातील जी लोक बाहेर आहेत, अमेरिकेत आहेत, जपानमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, जी लोक बाहेरल्या देशात आपल्या देशातून जाऊन तिकडं काम करतात, तिथून रिटायरमेंट घेतल्यानंतर किंवा तिथून त्यांना आपल्या देशात काहीतरी करू वाटते, ती लोक माझ्याजवळ येतात की बाबा आम्ही जपानमध्ये असं असं करतोय. दुबईवरून लोक आलेले आहेत, भरपूर देशातील लोक आज बामणीमध्ये येऊन गेलेले आहेत. अजूनही लोक येतील, अजूनही वेगळं खूप काय करण्यासारखं आहे आणि खूप काय वेगळं मी इथून पुढेही लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करीन. तर सर तुमच्या चॅनलमधून एक सांगू शकतो मी की मी प्रत्येकी 4 महिन्याला जर माझ्याजवळ कोण माणूस आला नवीन, तर त्याला प्रत्येकी 4 महिन्याला माझ्याजवळ काही ना काहीतरी नवीन बघायला भेटेल. बरोबर, म्हणजे तुम्ही बदलत गेला. हां, जसं पहिलं आपल्याजवळ ज्यावेळी आम्ही वाहनधंद्याला सुरुवात केली 2005ला, त्यावेळी बटनाचे मोबाईल होते. आज सर स्क्रीन टच मोबाईल आले, त्याच्यानंतर मग बदलते, लोक जसे बदलतात तसं आपणही अपडेट झालं पाहिजे, आपणही बदललं पाहिजे आणि आपणही आपल्याला पुढं जाता आलं पाहिजे, प्रवाहाच्या दिशेनं वाहता आलं पाहिजे आणि आपल्यात काहीतरी वेगळं पण पाहिजे. म्हणजे आज जर तेजस लेंगरे जर बघितलं तर इथं येणारा प्रत्येक माणूस, इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारे चाऱ्यांची माहिती असेल. आज झिरो मेंटेनन्स मी लोकांना सांगतो, झिरो मेंटेनन्स हा फार म्हणजे सुरुवात जी केलेली आहे सर, ती मी माझ्यापासून केलेली आहे असं मला वाटतं. मी काय केलेलं आहे की डिस्कवरी वगैरे चॅनल बघितले, त्याच्यामध्ये ज्या गायी असतात, म्हैशी असतात, त्यांना आज जंगलामध्ये कोण चारा देते किंवा आज जंगलामध्ये त्यांना गोळीपेंड असेल, शेंगपेंड असेल, मक्का असेल, कोण द्यायला जातं, तरीसुद्धा ती जनावरं हेल्दी राहतात. बरोबर. त्या चॅनलच्या माध्यमातून एक चालना मिळाली की आपणही असं काहीतरी करू शकतो. आणि सर मक्का ज्यावेळी एक वेळ असं झालं होतं की मक्का जवळपास 26-27 रुपये किलोनी झालेला, त्या टायमिंगला मग ते बघितलं आणि म्हणलं की इथं कुठेतरी आपल्याला शेळ्यांचा जो खुराकाचा खर्च आहे तो कुठेतरी कमी केला पाहिजे आणि शेळ्यांना चाऱ्यावर मेंटेन केलं पाहिजे. ही त्यावेळची संकल्पना डोक्यात घेतली. मला वाटतं 2014, 15, 16च्या आसपास ही संकल्पना डोक्यात घेतली आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला. सर आज मी सक्सेस आहे. त्याचबरोबर माझ्याकडं हंटर मेल आहे. आज तुम्ही जर मेल बघितला तर जवळपास 90 ते 100 किलोचा आज तो मेल आहे आणि फुल ब्लड लाईनचा मेल आहे, ड्रोन पोर्ट क्वालिटीचा मेल आहे. त्याचे पायाची बोन साईज असेल, शिंग असतील. सर मला एका म्हणजे लोकांनी कमेंट केलेली की सर मेल फुल ब्लड लाईनचा आहे, परंतु आपण जे त्याचे वय सांगता तर आत्ता मेल आपला 2 दातावरती आहे. आणि जर कोणाला वाटत असेल तर तुम्ही बामणीला या, मेलचे 2 दातावर आहे हे मी तुम्हाला दाखवू शकतो. सर मला लोकांच्या पुढे सत्य ठेवायची सवय आहे. त्यातून कोण काय घेते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी लोकांच्या समोर लोकांना सांगत असतो की शेळी पालन करत असाल तर शेळीची जात तुम्हाला सांगता आली पाहिजे. लोक काय करतात की म्हणजे
क्रॉस ब्रीडिंग करणे, हे करणे ते करणे. तर ठीक आहे, तुम्ही जर उस्मानाबादी शेळी करत असाल तर आफ्रिकन बोर जातीचा मेल घेऊन जर तुम्ही क्रॉस केलं तर आता हंटरची पिल्लं म्हणजे स्टडची पिल्लं येत आहेत. मी बऱ्यापैकी रेट तोच ठेवलेला आहे, भविष्यात रेट वाढेल. आज मादी 1500 रुपये किलोने आपण विकतोय, परंतु तेच कुठेतरी 2,000 ते 2,500 रुपये करायच्या तयारीत मी आहे, कारण खूप चांगली पिल्लं आलेली आहेत. जवळपास आज हंटरची 50 ते 60 पिल्लं आपल्या महाकाली गोट फार्ममध्ये अवेलेबल आहेत, जी 12 किलो 13 किलो 14 किलोपर्यंतची आत्ता वेट गेन आहे त्यांचं. लवकरच ते 20 क्रॉस होतील, लवकरच ते विक्रीसाठी येतील. परंतु हंटरपासून आज जवळपास आपण म्हणजे मी एक हंटरचं रेकॉर्ड तुम्हाला सांगतो की हंटरपासून मी माझ्या फार्ममधल्या जवळपास 110 ते 115 शेळ्यांच्या आसपास मी माझ्या फार्ममधील भरलेल्या आहेत. व इतर ज्या बाहेरला आहे म्हणजे आज आमच्याजवळ कराड असेल, पोलूस असेल, त्याच्याबरोबर अगदी बिवघाट वगैरे या भागची लोक माझ्याजवळ आज शेळ्या भरायला येतात. जवळपास बाहेरील शेळ्या जवळपास 75 ते 80 शेळ्या मी बाहेरील भरून दिलेत. आज जवळपास 2 दातावर मेल असताना त्याने जवळपास 190 शेळ्यांच्या आसपास आज रोजी शेळ्या भरलेल्या आहेत. म्हणजे इतका चांगला ड्रोन पोट क्वालिटीचा मेल आहे की हलका आहे, तो दिवसात एक 2 3 शेळ्या भरवू शकतो. मी स्वतः भरवलेल्या आहेत आणि मी प्रॅक्टिकली लोकांच्या समोर सर माझा अनुभव शेअर करतो की मला काय अनुभव आला. आज लोकांनी काय केलेलं आहे, सर ट्रेनिंग सेंटर उभा केलेला आहे, 100% ट्रेनिंग घेतलं पाहिजे, त्यातून तुम्हाला खूप काही माहिती मिळेल. परंतु जर कोणी तुम्हाला सांगत असेल की 3 दिवसात मी तुम्हाला टोटल शेळी शिकवतो तर अजिबात शक्य नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव येतील तुमचं. सर शेळीपालनात सक्सेस म्हणजे काय विषय मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम काय दिलं पाहिजे, शेळ्यांना चारा दिला पाहिजे व्यवस्थित. मग चाऱ्यामध्ये मेथीग्रास आलं, दशरथ घास आलं, तुती आलं, स्मार्ट नेपर आलं, वंडरग्रेस सुभाबळ आलं. मी आजपर्यंत लोकांना शेवरी हा विषय सांगत होतो, पण शेवरीला बाजू देत सर हादगा पीक तुम्ही एकदा बघून या. हादगा पीक तुम्ही जर शेळी पालनात आणलं तर शेवरीच्या पानापेक्षा जवळपास 5 ते 6 पट पान हादग्याचं मोठं येतं आणि हादगा खूप चांगल्या पद्धतीने खाल्ला जातो. सर आज आपण जवळपास 4 एकराच्या आसपास हादगा पिकाची लागवड केलेली आहे. भविष्यात लोकांना हादग्याचं लाईव्ह प्रात्यक्षिकरण सुद्धा महाकाली गोट फार्ममध्ये बघायला मिळणार आहे. त्याच पद्धतीनं लोक थोडा विषय अर्धा राहिला, परत मी त्या विषयाकडे येतोय की लोक म्हणतात की मी 2 तासात शेळी शिकवतो. तर साहेब जे सांगतात ना तुम्हाला 2 तासात मी शेळी शिकवतो, इतकं सोपं नाही आहे. बरोबर, इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव वेगळा येईल. तुम्ही पुस्तकात वाचा, पुस्तकात तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मिळते. मी पुस्तक वाचण्याच्या विरोधात अजिबात नाही. काय लोक म्हणतील की मग तेजस लेंगरेज खूप हुशार आहे का, तर त्या लोकांना मला सांगणार की तुम्ही पुस्तक वाचा, 100% वाचा. तुम्ही ट्रेनिंग घ्या, 100% घ्या. माहिती लोकांच्याकडून गोळा करा, 100% गोळा करा. पण प्रॉपरली तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिलं चारा मॅनेजमेंट केली पाहिजे. तुम्ही जर चारा मॅनेजमेंट केली तर शेळ्यांना योग्य प्रकारे खाद्य जाईल. दुसरी गोष्ट त्यांना निवारा व्यवस्थित करा. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमचं लक्ष त्या शेळ्यांवरती पाहिजे. तुम्ही ज्यावेळी फार्ममध्ये जाईल त्यावेळी प्रत्येक शेळी तुमच्याशी बोलली पाहिजे. म्हणजे आता काय सर लोक अनेक वेगळा अर्थ काढतील, तर मला असं सांगायचं आहे की शेळी बोलली पाहिजे म्हणजे काय, तर प्रत्येक शेळी कशी खाते, किती खाते, ती आज कमी खाते का जास्त खाते, किंवा प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात त्या शेळीकडे तुमची नजर पडल्यानंतर आलं पाहिजे. त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं सक्सेस आहात. तुम्ही शेळी पालनामध्ये ट्रेनिंग घेतलं बरोबर आहे, पण शेळीला ताप आलाय किंवा न आलाय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कोणतं जनावर कमी खातंय, कोणतं जनावर दूध कमी पितंय हे लक्षात आलं पाहिजे. ज्या दिवशी हे लक्षात येईल तुमच्या, त्या दिवशी तुम्ही सक्सेस आहात. तुम्ही जर म्हणला की मी ट्रेनिंग घेतलंय आणि चला मग शेळी पालन करूया, इतकं सोपं नाही आहे दादा. तुमचं लक्ष तुमची एक व्हिजिट शेळी पालनमध्ये आणि ती प्रॉपर असली पाहिजे. प्रत्येक शेळीवरती तुमची नजर गेली पाहिजे. प्रत्येक शेळीला चारा मिळतो का हे लक्षात आलं पाहिजे. सर काही लोक फार्ममध्ये आल्यानंतर म्हणतात की बाबांनो तुम्ही एका गाड्यामध्ये 5, 6, 4 अशा शेळ्या का ठेवल्यात, तर मला त्यांना सांगायचं आहे ज्यावेळी तुम्ही 20, 25 शेळ्या एकत्र घालचाल त्यावेळेला परिस्थिती अशी असते की ज्या शेळ्या ताकदवान आहेत, ज्या शेळ्यांची तब्येत मोठी आहे, काही शेळ्या भांडखोरी असतात, त्या शेळ्या गरीब शेळीला खाऊ देत नाहीत. ज्या शेळीला
व्यवस्थितरित्या खायला मिळणार नाही, ती शेळीची तब्येत ॲटोमॅटिक हळूहळू खराब होईल आणि ती शेळी उघड्यावर पडेल. तिला ज्या पद्धतीनं वाढ पाहिजे, तिची ज्या पद्धतीनं ग्रोथ पाहिजे त्या पद्धतीनं होणार नाही. अशा काही त्रुटी आहेत. शेळी गाभण असेल, त्यामुळं ते गाभण असेलनंतर दुसरी शेळी जाऊन तिला मारते, पोटावर मारलं, गावडली, पिल्लं गेले, आपले 9 महिने गेले. आपल्या 9 महिने परत ते शेळी गाभ जाणे 2, 2.5, 3 महिन्याने परत 5 महिन्याने पिल्लू देणे, म्हणजे आपले 8-9 महिने कुठं तर त्यामध्ये गेले. त्याच्यापेक्षा 5 शेळ्या 6 शेळ्या तुम्ही एकत्र ठेवल्या, ज्यांचं पटतं, ज्या एकमेकाला मारत नाहीत, अशा शेळ्या जर एकत्र ठेवल्या तर तुमचा फार्म व्यवस्थितरित्या राहील. शेळ्यांना व्यवस्थित चारा मिळेल, त्या पिल्लं व्यवस्थित येतील, गाबडणार नाहीत किंवा एकमेकांना मारणार नाहीत, शिंग मोडणार नाहीत. आता पाठीमागचा एक किस्सा सांगतो. जवळपास 1 लाख ते 1.5 लाख रुपयाची शेळी, एका शेळीनं ती पाणी पित असताना इतक्या जोरात तिला मारलं की 2 ठिकाणी पाय मोडला फऱ्यामध्ये. मी एका डॉक्टरांचं नाव घेतो आवर्जून. आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर आहे. इस्लामपूरमध्ये वंजारे डॉक्टर म्हणून आहेत. हे जे ग्रेट माणूस आहे, इतके छान डॉक्टर आहेत, मी त्यांचं कौतुक करतोय. कारण का तर सर ते प्राण्यांवरती प्रेम करतात. बरोबर. लोक काय करतात की पैशांवरती प्रेम करतात, पण ती व्यक्ती आहे प्राण्यांवरती प्रेम करते. सर मी आज 2006 पासून या व्यवसायात आहे. मी त्यांच्याकडे शेळी घेऊन गेलो, त्यांनी प्लॅस्टर केलं. नशिबानं ती शेळी जगली नाही, परंतु मी वंजारे डॉक्टरांच्याकडून जवळपास 4 ते 5 शेळ्यांचे सीझर केले ते. एकही शेळी माझी दगावली नाही. खरंच खूप ग्रेट माणूस आहेत त्यांचे, खूप आणि खूप ग्रेट आहेत. एक शेळी सर अशी होती की जिला म्हणजे ताप नव्हता, कुठल्याही प्रकारचं काही नव्हतं. शेळी एक 8-15 दिवसानं येणार होती आणि शेळी कमी खात होती. ज्ञान घेतल्यानं वाढतं, दिल्यानं वाढतं. मी वंजारा डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी निस्वार्थपणे मला एक ट्रीटमेंट दिली. मी त्या शेळ्यांना केली. ती शेळी क्लिअरली बरी झाली. मी वंजारा डॉक्टरांचा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. मी सरांना नंतर ती शेळी 8 दिवसानं व्यवस्थित झाल्यानंतर मी सरांना एक व्हिडिओ केला आणि पाठवला. सर हे तुमच्यामुळं घडलं. सरांनी मला एकच उत्तर दिलं, इट्स माय ड्युटी. तर ते ग्रेट आहेत, कारण त्यांनी कुठल्याही प्रकारचे पैसे, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ, कुठल्याही प्रकारचं काही न बाळगता ते नेहमी माझ्या पाठीशी उभा असतात. आणि आजही खूप काही शिकण्यासारखं असतं. मी एक विषय सांगेन तुम्हाला. ॲक्च्युली शेळी ज्यावेळी पिल्लं देते, पहिलं पिल्लं दिल्यानंतर एक 20 मिनटात, 25 मिनटात, अर्ध्या तासात, मी म्हणतो जास्तीत जास्त 1 तासाभरात दुसरं पिल्लं आलं पाहिजे. सर अनुभव असा की 9 दिवसाने ते 10 दिवसानं परत दुसरं पिल्लू मिळालं आणि तेही जिवंत मिळालं. मला कुठल्याही पुस्तकात तुम्ही असं दाखवा की एकदा पिल्लू झाल्यानंतर परत 9 दिवसानं पिल्लू मिळतं. तर काही लोकांना पटेल, काही लोकांना पटणार नाही. सर ज्यावेळी माझ्या आज मुलाखत असतात, यूट्यूबवर वगैरे आहेत बऱ्याच, ज्यावेळी 100 मुलाखती असतात त्यावेळी 4 ते 5 लोक त्या चॅनलला अनलाईक केलेलं असतं त्यांनी. म्हणजे त्या जी माझी स्टोरी असते त्या स्टोरीला अनलाईक केलेलं असतं. पण मी ती 4 लोकांच्याकडे बघत नाही सर. 96 लोक माझ्याबरोबर आहेत. मी त्यांच्याकडे लक्ष देतो. आणि मी हे माझ्या मनाचं सांगत नाही, मी हा माझ्या फार्ममध्ये घडलेला अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतो. बरोबर. तर सर मला सांगा, या शेळी पालनामध्ये उस्मानामध्ये हे सोजत आहे, आफ्रिकन इतर जे शेळी आहेत सोजत आहे, त्यांच्याकडे तुम्ही न वळता बोरकडे कसं काय वळलं ते थोडं सांगा. खूप चांगला प्रश्न विचारला सर. यापूर्वी माझ्याकडे बिटलही होतं, जवळपास 100-150 बिटल होतं माझ्याकडं. तर सर विषय असा आहे की आज आफ्रिकन बोर जाती शेळीची क्रेज आहे. कुठल्याही वातावरणात अनुकूल, कुठल्याही वातावरणाला मॅच करून घेण्याची क्षमता या शेळीमध्ये आहे. कुठल्याही ठिकाणी हवामानाला सूट करून घेण्याची क्षमता या शेळीमध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये शॉर्टेज असणारी शेळी म्हणजे आफ्रिकन बोर. सर आज नेपाळवरून इतकी मागणी आहे, प्रचंड मागणी आहे शेळ्यांना. वेस्ट बंगालवरून भरपूर मागणी आहे. आज नेपाळमध्ये जवळपास 35 ते 40 पार्ट्या माझ्या आहेत. सर मला म्हणजे माल इथं विकायची गरज नाही, मी बाहेरच्या देशात माल पाठवू शकतो. तिथलं कस्टमर माझ्याजवळ भरपूर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आणि बिटल मी 600 रुपये किलो विकत होतो आणि बोर मी 1,500 रुपये किलो विकतोय. तर 600नी पैसे घेण्यापेक्षा आपण 1500नी पैसे घेऊ, ही एक संकल्पना डोक्यात ठेवून मी परत टोटल फार्म बोरचा केलेला आहे. बोर ही शेळी अजून भविष्यात 25 वर्षापर्यंत चालेल.
काही लोक म्हणतात की 25 वर्षानं काय करायचं. ठीक आहे दादा, 25 वर्ष आपल्याला एक सर्व्हिस मिळाली. 25 वर्षानंतर जरी आपण रिटायरमेंट झालो तरी सुद्धा बोर शेळी 25 वर्षानंतर मटणाचे भाव काय असतील याचा विचार करा. लोकांना एकच प्रश्न आहे, बोर विकायचं कुठं, आमच्याच्यानं होईल का. अरे तेजस लंगरेला कोण ओळखत होतं. ज्यावेळी 2006ला मी शेळीपालन केलं, सुरुवात केली शेळीपालनाला, कोण ओळखत होतं. मलाही त्रास झालाच ना थोडाफार, होईल थोडाफार त्रास, परंतु जर सक्सेसरित्या जर तुम्हाला करायचं असेल तर बोर शेळीपालन योग्य आहे. भविष्यात बिटल ही मी आणणार आहे, कारण लोकांची मागणी बिटललाही असते मला. परंतु सध्या तरी मी बोरमध्ये काम करतोय सर. बरोबर. तर सर मला सांगा, तुम्ही शेळीपालनावरच असं म्हणजे न थांबता याच्यामधूनच साईड बिझनेस चालू केला, म्हणजे जसं की गांडूळ खत असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तर त्याबद्दल थोडी माहिती द्या सर. असं काय कोणाला लिहून दिलेलं नाही आपण की मी एकच उद्योग करणार, एकच बिझनेस करणार. मी प्रत्येक वेळी सांगत असतो की गांडूळ खत हे कॅन्सरच्या विरोधात काम करते. गांडूळ खत जे लोकांना कॅन्सर होत आहेत, लोक रासायनिक शेतामध्ये खत घालतायत, रासायनिकरित्या शेती पिकवली जाते, त्याच्याऐवजी गांडूळ खत घालून शेती पिकवा असं माझं प्रत्येक शेतकऱ्याला नेहमीच आव्हान आहे. आणि लेंडीपासून गांडूळ खत बनवणे हा एक वेगळा उपक्रम आहे, एक काहीतरी नाविन्यपूर्ण व्यवसाय आहे. त्याचबरोबर त्यातून 2 रुपये भेटतात. पण मी म्हणतो 2 रुपये जरी नाही भेटले आपल्याला तर सुरुवात करायला काय हरकत आहे. 1-2 बेडनी तुमच्याजवळ लेंडी अवेलेबल आहे, तुमच्याजवळ शेळ्या अवेलेबल आहेत, मग तेच खत तुम्ही लेंडीपासून गांडूळ खत तयार करा आणि तुमच्या शेतामध्ये वापरा ना. समजा आपण एखादा कुठलाही कंटेन्स घेतला तर त्या कंटेन्समध्ये जर समजा 1% कंटेन्स असतील, समजा आपण कागद घेतला आणि कागद जर गांडुळानं खाल्ला, त्या कागदामध्ये 1% कंटेन्स आहेत आणि ते गांडुळानं जर खाऊन त्याची विष्ठा पाठीमागे टाकली तर त्यामध्ये जवळपास 3% कंटेन्स वाढतात, म्हणजे 4% कंटेन्स तयार होतात. का आपण करू नये. 100% प्रत्येक शेळीपालनवाल्यानं गांडूळ खत तयार केलं पाहिजे. विक्री हा परतचा विषय आला. सुरुवातीला तुमच्या रानामध्ये जर तुम्ही वापरा. बरोबर. त्याचबरोबर आपण मेथीग्रास देतो लोकांना, दशरथग्रास देतो, तुती देतो, स्मार्ट नेपियर देतो, वंडरग्रेस बबल देतो. मी अजूनही तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या विषयावर सुद्धा बोलेन. बरं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.